कांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी हा सध्याचा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची लाख मोलाची माहिती। जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे बाजारभाव। पण इथं प्रश्न उद्भवलाय की इथून 31 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे भाव। चला तर मग आपल्या मनात निर्माण झाले सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखं वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती, जी माहिती तुमच्यासाठी माझ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची। ज्या माहितीच्या अनुसार आता इथून 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत कांद्याचे दर। पण इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचे बाजारभाव हे देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आज उत्तर हे जाणून घेऊया। जर सध्या आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दरपातळी कशी आहे बरं, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ही दरपातळी सध्या आपण जर बघितलं तर थोडी दबावात आहे। जो कांद्याचा बाजारभाव आपल्याला 2200 ते 2400च्या दरम्यान दिसू लागला सरासरी, तो कांद्याचा बाजारभाव आजच्या कंडिशनला 2000 पर्यंत खाली आलाय। मग या प्रसंगी जो सामान्य कास्तकार बांधव आहे तो भयभीत झालाय आणि भयभीत होऊन त्यानं प्रश्न विचारलाय की नक्की 31 जुलैपर्यंत काय घडणार आहे। 31 जुलैपर्यंत कांद्याच्या भावात तेजी येणार आहे की मग 31 जुलैपर्यंत कांद्याचा भाव आणखीन दबावात जाऊन मंदी येणार आहे। चला याही प्रश्नाचा उलगडा करून घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून 31 जुलैपर्यंत काय होणार, तर लक्षात घ्या इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा भाव आणखीन दबावात जाणार नाही। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारचा कांदा खरेदीचा दर। लक्षात घ्या मित्रांनो, सरकारने जो कांदा खरेदीचा दर दिलाय तो किती आहे बरं, 2125 रुपये प्रति क्विंटल। आता याच्या खाली भाव गेला तर आपण या दरावरती कांदा विक्री करू शकतो नाफेडला नाही तर NCCF ला। मग महत्त्वाची गोष्ट कुठं उद्भवते की बाबा मग इथून 31 जुलैपर्यंत होणार तरी काय, तर लक्षात घ्या मित्रांनो इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव जास्त वाढणार नाही आणि जास्त घटणार सुद्धा नाही, पण कांद्याचा बाजारभाव स्थिरतेकडून सौम्य तेजी दाखवू शकतो किंवा त्यात थोडीशी वाढ काही बाजार समित्यांमध्ये होऊ शकते। मग इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव कसा राहील, तर इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा बाजारभाव सामान्यतः 2000 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहील। अति अनुकूल परिस्थिती आली तर कांद्याचा बाजारभाव 2500ला क्रॉस करू शकतो, पण कांद्याचा बाजारभाव या 31 जुलैपर्यंत आपल्याला 2000च्या खाली येताना दिसणार नाही आणि हा बाजारभाव मोस्टली 26-27 यापर्यंत जाईल, पण 3000 सुद्धा होण्याची शक्यता 31 जुलैपर्यंत नाही, त्यानंतर होणार आहे। आता विक्रीचं कसं करायचं मग, तर लक्षात घ्या मित्रांनो 31 जुलैपर्यंत अजिबात आपण कांद्याची विक्री करायची नाही। जर कांदा विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे तर ऑगस्ट महिन्यात, आणि माझ्या मते 15 ऑगस्ट नंतरच कांद्याची विक्री ही टप्प्याटप्प्यानं सुरू करा, तोपर्यंत अजिबात कांदा विक्री हा करू नका। याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा। याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र मित्रांल सातत्याने। तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो खूप खूप आभार।